ब्रह्मा विष्णू थोडक्यात सांगायचं गुरु कसा असावं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठानी कसा असा गुरु श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मा खाली बघा ब्रह्मानुभवात निमग्न आहे का ते खाली वेदाध्ययन केलं असावं कृपाळू असावं आणि मग त्या गुरुचं लक्षण झालंय पुढे नंतर शिष्याचं मुख्य कर्तव्य काय मुख्य कर्तव्य काय सद्गुरूचं त्याचे गुरुकडे जातो शिष्य कशा करता मुक्त व्हायचं त्यांनी काय केलं पाहिजे नष्ट केला पाहिजे जीव जडाचा भेद नष्ट केला पाहिजे अरे भेद नाही जीव जडाचा भेद जीव जडाचा भेद जड जडाचा भेद 5 प्रकारचे भेद जे आहेत कलाकारांचे ते भेद घालवले पाहिजे पण शिष्याचे आलं पण शिष्याचं लक्षण काय अधिकारी विषय प्रयत्न अधिकारी विषय प्रयत्न याचं पाठीमागत पाहिजे पुन्हा गुरुविषयी पुन्हा विचार केला आणि हा जो ग्रंथ आहे काय आहे गुरुमुखातून ऐकायचं आपण जर स्वतंत्र जर वाचू लागलो तरी कळणार नाही तसं काय उदाहरण दिलं मग समुद्र जसं समुद्राचं पाणी जर ते जर मेघाच्या जवळ गोड तसं गुरुमुखातून ऐकलं तर ते फायदा म्हणले मग का हो असाच गुरु पाहिजे असं काय रामानुजाचार्यांनी काय केलं म्हणे रामानुजाचार्य मध्वाचार्य यांनी काय केलं म्हणे त्यांचा विचार केला तरी त्यांनी ब्रह्मज्ञान होता ते मुक्त झाले ब्रह्मज्ञान होता मुक्त झाले यांचं म्हटलं की नाही ते मग काय आता पहा समाधान रामानुजाधिकांनी या रूपाचे वेदाचे व्याख्यान केलं नाही अलग लक्षात काय रामानुजाधिकांनी या गुरुपासून वेदाचं पाठ केला व्याख्यान केले होते तो नाही संसार नित्य काय म्हणायचं संसार जीव ब्रह्माची एक असं सांगणार खरं गुरु असे गुरुलक्ष आहे याला आणि ज्या ते रामानुजाधिकाचे सत्यत्वाने जीव करतात रामानुजाचार्य काय करतात सत्य मानतात सत्य आहे जीव ब्रह्माचा भेद मानतात काय करतात जीव ब्रह्माचा प्रपंच सत्य मानतात जीव ब्रह्माचा काय मानतात ते भेद मानतात कोण रामानुजाचार्य भेद प्रतिपादन करतात त्या वेदांच्या गुरुपदाशी योग्य होण्यास योग्यच नाही तसे रामानुजाचार्य म्हणतात प्रपंच ते असो रामाधिकाच्या त्यांचं जे मत आहे तो संप्रदायावर प्रकारचा सत्य असो जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे प्रपंच सत्य आहे जीव ब्रह्माचा भेद सुद्धा कसा आहे सत्य सिद्धार्थ असल्यामुळे मुक्त होणार नाही तोच रामानुज असे म्हणणे प्राप्त होते वेद प्रमाण लोक आरहत जैनाचा बरोबर का आरहन मुख्य देव आरहन म्हणजे कोण आरहत म्हणजे कोण जैन माहिती जैन संप्रदाय माहिती का तुम्हाला जैनाचा नाही तोंडाला बांधतात ते बाया म्हणून ते बायला घ्यायचं त्याने 2 प्रकार आहेत एक श्वेतांबर आणि निगम काही नागे नाही तसं नाही 2 प्रकार श्वेतांबर आणि निगम एक पांढरे कपडे घालते काही नागीर कपडे दोन ते तरी हाताने मोठे होते दोसा होते त्याचं कपडे दोसा करायचं तोंडाला का बांधायचं जंतू जातात ते मरतात तोंडात ते घालून जंतू जातात मरतात काय होते कळलं का आरहन मुख्य देव त्याचं काय सूत्र आहे आरहन मुख्य देव म्हणजे आरत मुख्य जो द्यायला तर आरत त्याचे जे गुरु म्हणतात त्याचप्रमाणे सूत्र विद्या शिकविणाऱ्या सहित गुरु समजतात आता सूत्र विद्या म्हणजे समजा आरत मानवी गुरु जर
लोक समजतात पण संसार सांगून वेद वाक्यानुरूप देवब्रह्म करणारा शिवाय वेदांत शास्त्राच्या कोणी गुरु पदास योग्य नाही. कोणी असेल पण गुरु अजन्मात आहे. गुरु प्रत्येक जे पुरुष मेघाप्रमाणे असणाऱ्या ब्रह्मविद्या गुरुपासन वेदांत श्रवणपूर्वक अर्थविचार मोक्ष प्राप्त होईल. जगन नित्यान ब्रह्म असं सांगताना खरा गुरु याकरता वेदार्थ ज्ञानापासून वेदांताचा विचार करावा. ज्याला वेदांतलं पूर्ण ज्ञान आहे त्यात काय करावं, त्याच्याकडे विचार करावा. अर्थज्ञान शून्य पुरुषात पाणीने पाठक आगम असे शिक्षक म्हटले आहे. अर्थज्ञान शून्य. आता समजा त्यांनी पाठ केलं तर अर्थच कळलं काय पाहिजे. पाठ केलं पण काय कळालं नाही अर्थ. मग काय कळलं पाहिजे, पाठ केलं पाहिजे. अर्थ कळायला पाहिजे. अलग लक्षात काय घ्यायला पाहिजे, अर्थांचे कोणता सापडत पाठही केलं पाहिजे ना. पाठही करायचं त्याचा अर्थ सुद्धा काही काही पाठ करतात मग अर्थ कळत नाही. काही काही अर्थ करतो पण पाठ कळत नाही, पाठ होत नाही. असं विरुद्ध अर्थ ज्ञान शून्य म्हणजे अर्थच कळत. पुरुषात पाणी एक होऊन गेले बरं का. व्याकरण ज्यांनी लिहिलं तुम्हाला गोष्ट सांगितली मागे नाही अरे पाणीने व्याकरण शिकायचे. व्याकरण दिसतो. आता काय करावं कारण त्यांना वाटलं काय करावं गेले हे मला तप केलं पाणीची व्याकरण गोष्ट सांगितलं. तप केलं तर माझे प्रसन्न झाले माझे असं नाचू लागले. डमरू वाजवला 14 वेळा डमरू आणि त्या डमरूतून आवाज निघाला. ते अक्षर दिले 14 सूत्र पाणीने व्याकरण आहे ना आपलं शिकतो. आपण शिकतो व्याकरण केलं तुम्ही पहिल्यांदा मराठी व्याकरण. ते मराठी त्याच्यात लघु कौमुदी पण आलं आणि मग तो बोलतोय आवाज काय शब्द नऊ आणि 5 वेळा वाजवला. त्या अक्षरबाई ज्ञान होतं. ज्ञान उद्धार पाठच तिघ आई समजायचं लोकांना दाखवायचं ते थोडं झालं. पाणी पाठक आगम म्हटलं पाणी या ज्याला अर्थ ज्ञान कळलं अर्थज्ञान नाही होत त्याला काय म्हणतो पाणी पाठक आगम. पाणी ग्रंथ करते व्याकरणाचे करते लक्षात त्याची करते ती व्याकरण जास्ती व्याकरण किती 4000 सूत्र आहे. 14 सूत्र किती तर 4000 पुस्तक आहे. माझ्याकडे होतं बघा आहे ते दोन त्याला असले ते नाव तर माझ्याकडे सापडत नाही. त्या पुस्तकामध्ये माहिती 14 सूत्र 14 पाहिलंच नाही कुठं तरी पुस्तकात आहे मला माहिती. त्याच्यातून पण पाठक आदम काय होतं असे शिक्षक नाव बरं पाणी व्याकरणाचा